एका वेदनादायी प्रसंगात आपण इथे जमलेलो आहोत। तो प्रसंग आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि जसं हे प्रकरण घडलं होतं, तातडीनं बीड जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर याबाबत बैठक घेण्याचा निर्णय आदरणीय दादांनी घेतला होता। त्यावेळेसच आपण आर्थिक मदत कशी करायची याबाबत आपण बैठक घेऊन आपण त्या पद्धतीनं नंतर एक फेरी काढली। आपण फेरी काढल्यानंतर मग आपल्याला भरघोस असं सगळं दानशूर व्यक्तींना, समाजातल्या छोट्यातल्या मोठ्या व्यक्तींनी आपल्याला मदत केलेली आहे। याच अनुषंगानं नुसती मदत देऊन भागत नाही, तो प्रकार इतका किळसवाना आणि इतका अमानवी आहे की याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे, अशी ही समाजात एक भूमिका होती आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटले। आणि याच धर्तीवर 28 तारखेला सर्वधर्मीय सर्वपक्षीय आपण एक मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या अनुषंगानं आपण आदरणीय दादांनी इथं बैठक बोलवली आहे। या बैठकीच्या नियोजना संदर्भात आपल्या सर्वांच्या कोणाच्या काही सूचना असतील किंवा काही कोणाचं मनोगत असेल तरी निश्चितच इथं त्याचं स्वागत आहे आणि म्हणूनच आज इथं ही बैठक आपले नेते आदरणीय दादांनी बोलवली आहे। आज या महाविद्यालयात आपल्या सर्वांचं या बैठकीसाठी आणि आपल्या सूचनांचं मी आपलं स्वागत करतो। त्यामुळे इथं माझं हे प्रस्तावित थांबवतो आणि आपल्या सर्वांच्या सूचनेसाठी 28 तारखेला कसं नियोजन करायचं, काय करायचं याबाबत आपल्या सर्वांच्या सूचनांचं स्वागत करतो। आपण आपल्या सूचना जरूर मांडाव्यात, जेणेकरून आपल्याला 28 तारखेला कशा पद्धतीनं त्या मोर्चाला जायचं आहे किंवा आपण कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे याबाबत आपण सर्वांनी ज्यांना जे जसं असेल तसं त्यांनी सूचना कराव्यात। एवढंच बोलताना देशमुख यांच्या 28 तारखेला मोर्चा निघणार आहे त्या संदर्भातली बैठक आदरणीय आमदार दादा सोळंके यांच्या नेतृत्वात या ठिकाणी होत आहे। खरं तर त्या घटनेचा सर्व सविस्तर क्रम विधिमंडळात लोकसभेत या जिल्ह्यातल्या सर्व आमदार आणि खासदार, केवळ 2 आमदार सोडता सर्वांनी अतिशय तीव्रतेने मांडला। परंतु तीच भावना जिल्ह्यातल्या सर्व समाजामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये आहे। ज्या पद्धतीने आमदारांनी तीव्र पद्धतीने मांडला ती भावना लोकांमध्ये चीड निर्माण करणारी, संतापजनक आहे। म्हणून आत्ताच या ठिकाणी उद्धव नाईकनवरे आणि यशवंत बापूंनी सांगितलं की हा मोर्चा मूक मोर्चा नसावा, की हा सर्वसामान्याचा आवाज, त्या जो आक्रोश आहे, संताप आहे, या 28 तारखेला जिल्ह्यामध्ये बाहेर पडला पाहिजे आणि ते आक्रोश राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि आता गायके साहेबांनी सांगितलं की हा मोर्चा देशामध्ये नोंद घेणारा असावा, परंतु आमचं हे म्हणणं आहे नोंद होईल नाही तर नाही होईल, पण एवढा आक्रोश या ठिकाणी बाहेर निघला पाहिजे की जे उर्वरित आरोपी ते पाताळात जरी लपलेले असले ते गृह विभागाने त्या ठिकाणी आक्रोश बघून शोधून काढून त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। एवढंच या ठिकाणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली 28 तारखेच्या मोर्चानिमित्ताची या बैठकीला उपस्थित झालेले सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्व संघटनेचे कार्यकर्ते, हरूर बोलवणे आलेले या ठिकाणी प्रमुख नेते, कार्यकर्ते मित्र, यापूर्वी आमदार प्रकाशदादांनी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या प्रकरणी एक अशी बैठक घेतली होती। ती बैठक होती निधी संकलनाची। त्या दिवशी त्या निधी संकलनाच्या बैठकीला सुद्धा आज जितक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहोत तितक्याच मोठ्या संख्येनं माळगाव शहरातील ज्यांना जाणीव आहे अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली होती। आणि निधी संकलनाचं काम सुरू झालं, लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत, शहरातील केळं विकणाऱ्या बागवानापासून ते भाजी विकणाऱ्या बाईपर्यंत आता एका शाळेनं 18,000 रुपयाची मदत विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पैशातून कैलासवासी संतोष देशमुख याच्या कुटुंबियांना आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी संकलन झालं। मित्रो, माजलगाव तालुका हा नेहमी भावनाप्रधान तालुका आहे, सुखदुःखाला कायम सोबत राहणारा तालुका आहे। इथं निश्चित माणसंच राहतात। इथं माणसं यासाठी राहतात की प्रत्येक दुःख निर्माण, प्रत्येकाच्या सुखदुःखात पटकन दखल देणारा तालुका माजलगाव तालुका म्हणून।
मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगेल, अनेकांनी सांगितलंय की माजलगाव तालुका हा खरं लोकशाहीचं प्रतिबिंब आहे. या ठिकाणी जसं आता एक जण आमचे फडताळे सर म्हणाले की आम्ही 307 दाखल करा म्हणालो आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर. आमदार असताना एक सामान्य कार्यकर्ता 307ची मागणी करतो आणि सामान्य कार्यकर्त्याला त्यांचा एक कार्यकर्ता साधा फोन जाऊ द्या भेट झाल्यावर परत रामराम घालतो. ही खरी नात्याची जपवणूक, ही खरी माणसाची जपवणूक. इतर पक्षाचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, इतर पक्षाचा नेताही मोठा झाला पाहिजे, इतर पक्षालाही न्याय मिळाला पाहिजे, इतर पक्षाने आपल्या मागण्या केल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं सत्ताधारी मानणाऱ्यापैकी आपला हा माजलगाव तालुका आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण प्रत्येक वेळी एक ऋणबंधातून प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतो. म्हणून मी असं म्हणेन की मुळात नेतृत्वच चांगलं असेल. आमदार प्रकाशदादा सोळंके संयमी अभ्यासू नेतृत्व असल्यामुळं कार्यकर्त्यांचा उथलपणा हा कुठेही दिसून येत नाही. आणि या माध्यमातून आपण निधी संकलनाला माजलगाव शहरामध्ये ते स्वतः हजर राहिले आणि पाहता 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 मित्र 25 लाख रुपये आजच्या तारखेमध्ये आपल्याकडे जमा झाले. आपलं टार्गेट आमदार प्रकाशदादा सोळंके यांची इच्छा, कार्यकर्त्याची इच्छा की आपण 31 आता 35, कारण 35 यासाठी म्हणतो मी की धारूर तालुका आणि वडोळी तालुक्यानं काही या ठिकाणी विडा उचलण्याचा निर्णय घेतला. संतोष देशमुख यांच्या त्यांनी अनेक आता सरपंचांना सांगितलं की त्या सरपंच संघटनेनं घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. अतिशय अभिनंदनीय निर्णय सरपंच संघटनेनं महाराष्ट्रातला घेतलाय की संतोष देशमुख यांना कैलासवासी यांचं घर बांधून द्यायचं. परंतु आता हा निधी साधारणतः आपण 36-35 लाखापर्यंत आपण आपला हा संकल्प पूर्ण करून लवकरच आपण आपली आर्थिक मदत ही कैलासवासी आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला कशी द्यायची, काय द्यायचं याचं नियोजन आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी इथल्याच आपल्या एकंदरीत फेरीमध्ये समाजातला सर्व घटक, माजलगाव शहरातले सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी आपला आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवला. आणि मी पत्रकार आहे या नात्याने या ठिकाणी उभा आहे. मित्रो, आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा जेव्हा जसं कैलासवासी मोरे यांच्या या ठिकाणी असा दुर्दैवी मृत्यू झाला माजलगावच्या धरणामध्ये, आपण सगळ्यांच्या मदतीनं पुढाकार महाराष्ट्र इथला लोकल क्लब, रोटरी क्लब असेल, व्यापारी महासंघ असेल, पत्रकार संघ असेल, वकील महासंघ असेल, जे जे इथं संघटना आहेत त्या सगळ्या संवेदनशील संघटना आहेत. या सगळ्या संघटना एकत्र झाल्या आणि अशीच मदत द्यायची ठरवली. 56 लाख रुपयाचा निधी कोल्हापूरला नेऊन आपण मंडळी आमदार प्रकाशदादा सोळंके त्यांनी तुराखालीच आपण या ठिकाणी त्यांना नेऊन दिलं. आणि हे सगळं भावनेच्या जोरावर, हे सगळं आपण संवेदनशील आहोत म्हणून हे होतंय. आणि जिथं संवेदनशीलता आहे तिथं मारामारी, किरकिऱ्या, भांडणं हे होण्याचा कुठे माजलगाव तालुक्यात, माजलगाव मतदारसंघात हा संबंधित नाही. आता राहिला 28 तारखेचा मोर्चाचा प्रश्न. मित्रो, माजलगाव तालुक्यातील पत्रकार संघ हा कायम म्हणजे सुखदुःखाच्या ही निर्गुण हत्येच्या विरोधात निषेध याचा निषेध आम्ही या ठिकाणी यापूर्वी खूप तीव्र शब्दात निषेध केला की क्रूर हत्या, निर्गुण हत्या, जी राक्षसाला लाजवेल अशी ही कैलासवासी संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येच्या हत्यारांना कठोर शासन मिळालं पाहिजे ही पत्रकार संघाची मागणी आम्ही वारंवार लिखाणातून केली. आणि आम्ही माजलगावचा पत्रकार संघ जसा निधीमध्ये सोबत होता, कैलासवासी मोरेच्या सोबत राहिला निधीमध्ये, तसा उद्याच्या 28 तारखेच्या मोर्चामध्ये सर्व समाज घटकासोबत आम्ही आपल्या पूर्णतः तन मन धनानं माजलगावचा पत्रकार संघ सामील राहील. या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करून या ठिकाणी थांबतो. उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षाचे, सर्व जाती धर्माचे, वेगवेगळ्या विचारसरणीचे सर्व बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, आता आपण बऱ्याच जणांचे विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत. 2 दिवसापूर्वी बीडमध्ये बैठक घेऊन त्या ठिकाणी 28 तारखेला एक प्रचंड मोर्चा, संतोष देशमुख यांची जी दुर्दैवी आणि अतिशय क्रूर हत्या झालेली आहे, त्या हत्याला कारणीभूत असणारे सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि सरकारवर एक प्रकारचा दबाव टाकण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. दुर्दैव आहे, 15 दिवसाच्या पेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा अद्याप
आरोपी अटकेत नाही आहेत हे खरोखरच दुर्दैव आहे. सरकारने अनेक जणांनी अनेकांनी आश्वासन दिले, मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिले, दोन उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, परंतु अजूनही आरोपी अटक नाहीत. ही बाब अतिशय मनाला वेदना देणारी आहे. परंतु ठीक आहे, आता नवीन एसपीची नेमणूक झाली, त्याच्यामुळे काही वेळ कदाचित लागत असावा. या ठिकाणी अनेकांनी जे काही विचार व्यक्त केले त्याच्यामध्ये आता IG लेवलच्या अधिकाऱ्याची SIT नेमलेली आहे सरकारने. त्याचप्रमाणे निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. आणि या हत्येच्या संदर्भातच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळामध्ये अशा प्रकारचे जे काही गुन्हे नोंद झाले, हत्या झाल्या, गोळीबार झाले, या सर्वच प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आम्ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि त्यांनीही ती मान्य केलेली आहे. आणि म्हणूनच म्हणजे मोकाका कायदा जो आहे तो या प्रकरणात लागू केलेला आहे. तो प्रत्येक आरोपीवर असतो. ही संघटित गुन्हेगारी जे या खंडणी प्रकरणामध्ये आणि या खुनाच्या प्रकरणामध्ये सापडतील किंवा अन्य गुन्ह्यामध्ये सापडतील त्या सर्वांच्या वरती ही मोका कायदा लावून कारवाई केली जाणार आहे. आणि आम्ही निश्चित कालावधीसाठी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3 ते 6 महिन्याच्या काळात हे सर्व प्रकरणाचा तपास होऊन आम्ही आरोपीला शिक्षा मिळावी याच्यासाठी प्रयत्न करतो. आता खऱ्या अर्थानं मूक मोर्चा काढायचा का आक्रोश मोर्चा काढायचा हा प्रश्न खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर निर्णय आपल्याला बदलता येईल की नाही मला शंका आहे. परंतु मलाही असं वाटतं की त्यांनी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय तर ठीक आहे. आपण त्या आक्रोश आणि मूक मोर्चाचा वाद न वाढवता आपण त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन खऱ्या अर्थानं आपली ताकद संपूर्ण समाजापुढं, राज्यापुढं मांडायची, देशापुढं मांडायची. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे की हा आपल्या भावनेचा प्रश्न आहे. एक जी राजकीय दुर्दैवी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, ही गुंडगिरी का फोफावली, या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे हे तर चौकशीमधून बाहेर येईलच. परंतु खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल, त्याला कुठल्या आरोपी कुठल्या समाजाचे, ज्याची हत्या झाली तो कुठला समाजाचा आहे ह्याच्याकडे बघायची काही गरज नाही. गुन्हेगाराला जात नसते आणि त्याप्रमाणे म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय त्याला लोकशाहीमध्ये शासन मिळालं पाहिजे या भावनेनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून या 28च्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. अनेक इतर मुद्दे जाधव सरांनी या ठिकाणी उपस्थित केलेत. अशा अनेक मुद्दे आहेत. त्या दृष्टिकोनातून निश्चितच भविष्य काळामध्ये विम्याचा मुद्दा आहे, जगदीशरावनी सांगितल्याप्रमाणे, आणि बोगस विम्याचा मोठा मुद्दा आहे जो 10 अण्णांनी विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यातही सोनपेठ तालुका असेल, माजलगाव तालुका असेल, पाटोदा तालुका असेल, पाथरी असेल, जिथं जिथं म्हणून महाराष्ट्रात आता किती ठिकाणी माहीत नाही, परंतु ठराविक काही लोकांनीच हे बोगस विम्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट करण्याचं काम केलेलं आहे. मागच्या 23च्या विम्यामध्ये हे प्रकार घडलेला आहे आणि आता 24च्या
विम्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असे विमे काढले गेलेले आहेत. हे अगदी कागदपत्रातून आता सिद्ध झालेले आहे. हा, आणि म्हणून ह्या प्रकरणाची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्ही चौकशी करू आणि गुन्हेगारांना शासन करू याही प्रकरणामध्ये जाहीर केलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये जे काही अवैध धंदे चालतात, मग ते वाळूचा उपसा करणारे वाळू तस्कर असतील किंवा गुटखा मटका हा भट्टी, हे जे काही अवैध धंदे या ठिकाणीचं एक प्रकारचं संरक्षण आजपर्यंत पोलीस प्रशासनाने आणि इथल्या प्रशासनाने असे धंदे चालवण्यासाठी त्यातून मिळणारा पैसा नजरेसमोर ठेवून प्रोत्साहनच देण्याचं काम केलं. आणि म्हणून हे सुद्धा जोपर्यंत हे अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये शांतता नांदू शकत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा जो काही विधानसभेमध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामधले सगळे अवैध धंदे आम्ही बंद करू, पुढे चालू देणार नाही, शांततेची परिस्थिती निर्माण करू आणि गुंडगिरीचे मूळ आम्ही खणून काढू असं स्पष्ट शब्दात आश्वासन दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत केलेल्या भाषणावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही, परंतु आपल्याला शांत बसूनही चालणार नाही. आणि म्हणूनच 28 तारखेचा मोर्चा हा अतिशय महत्वाचा आहे. कदाचित ह्याच्या पुढच्या आंदोलनाची दिशाही आपल्याला ठरवावी लागेल. नुसता मोर्चा काढला म्हणजे सगळं काही आपलं मान्य होईल असंही नाही, परंतु या विरुद्ध निश्चितपणानं एक दीर्घकालीन लढा आपल्याला लढावा लागेल. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये गुंडगिरी चालू आहे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रशासनावर दडपण आणून काम करणं चालू आहे, अवैध धंदे चालू आहे, या विरोधात आपल्याला आपला आवाज एकत्रित करून उठवावा लागणार आहे, वेळोवेळी उठवावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक पहिलं पाऊल म्हणून 28च्या मोर्चाला अतिशय महत्व आहे. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांना बोलून कन्व्हिन्स करून या मोर्चामध्ये ज्याला आपल्या आपल्या मार्गाने कसं सहभागी होता येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनीच उद्या आणि उद्याचाच दिवस महत्वाचा आहे. परवाचा आणि उद्याचा दिवस हे 2 दिवस आहेत मोर्चामध्ये, तेव्हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून हा मोर्चा यशस्वी व्हावा याच्यासाठी माजलगाव मतदारसंघातील आज इथं जमलेल्या धारूर, वडवणी आणि माजलगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं प्रयत्न करावा, संघटन करावं आणि मोठ्या प्रमाणात हा मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.